राज्यात उष्ण लहरींनी हाहाकार निर्माण केलाय। गेल्या 48 तासांपासून राज्यात उष्णतेची लाट आहे। या लाटेचा मुक्काम आणखी 5 दिवसांनी वाढलाय। ही लाट 25 एप्रिलच्याही पुढे कायम राहण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय। पुणे शहर आणि परिसरात उन्हाच्या झळा वाढल्या असून तापमानाचा पारा 42.1 अंश सेल्सिअस पर्यंत गेलाय। पुढील 3 ते 4 दिवस कमाल तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस राहील। 22 एप्रिल नंतर तापमानात किंचित घट होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। जळगावच्या पाचोर्यामध्ये पोलिसांनी अवैध दारू वाहून नेणाऱ्यावर कारवाई केली। यावेळी पोलिसांनी देशी दारूचा साठा जप्त केला तर एकाला अटक करण्यात आली। अहिल्यानगरमध्ये नाफेडच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या कंपनीची फसवणूक करण्यात आली। फसवणूक प्रकरणामध्ये पणन मंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले 60 फूट उंचीचे भित्तीपत्र साकारण्यात आले। पाट गावामधील वृद्धाश्रमाच्या भिंतीवर मालवणच्या 4 युवकांनी ही कलाकृती साकारली आहे, तर भित्तीचित्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय। बोगस पदवी प्रकरणाची तपासणी करण्यात येणार आहे। बोगस पदव्या प्रकरणामुळे उच्च शिक्षण महासंचालकांनी महाविद्यालयांकडून माहिती मागवलेली आहे। मनमाड शहरातील मध्यवस्तीत बिबट्या शिरल्याचं समोर आलं। गुरुद्वाराच्या मागे असलेल्या शीख मळ्यामध्ये बिबट्यानं एका बदकाची शिकार करण्याचा प्रयत्न केला। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे, त्यामुळे भीतीचं वातावरण आहे। साताऱ्यातील वाढेश्वर आणि जोगेश्वरी देवतांची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। यावर्षी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं भाविकांनी वाढेश्वर आणि जोगेश्वरी विवाह सोहळ्याला उपस्थिती लावलेली बघायला मिळाली। छत्रपती संभाजीनगरमध्ये बेशिस्त वाहन चालकांना 59 कोटी 90 लाखांचा दंड आकारण्यात आला। यातील 54 कोटी 79 लाखांचा दंड थकीत असल्याचं समोर आलं। यामुळे दंड वसुलीचा वाहतूक पोलिसांसमोर आव्हान आहे। राजगुरू जवळच्या गावातील अल्पवयीन मुलीचं अपहरण, अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। या संतापजनक घटनेनंतर रात्रीच्या अंधारात थेट आरोपीच्या घरासमोर नागरिकांनी ठिय्या केला, तर आरोपीच्या घरासमोरचा ट्रॅक्टर पेटवण्यात आला। राजगुरुनगर इथली ही घटना। अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत सोलापूर रेल्वे स्थानकाला 56 कोटींचा निधी मिळालाय। सोलापूर रेल्वे विभागातील 12 स्थानकांचं सुशोभीकरण होणार आहे। त्याचबरोबर कुर्डुवाडी दुधनी स्थानकात येणाऱ्या प्रवाशांनाही अनेक सुविधा मिळणार आहेत। रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी गर्दी केली। सलग सुट्यांमुळे कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले। वाशिम जिल्ह्यामध्ये पसरलेल्या विस्तीर्ण काटेपूर्ण अभयारण्यातील नैसर्गिक जलस्रोत उन्हाळ्यामुळे आटले, त्यामुळे वन्य प्राण्यांना पाण्याकरता भटकंती करावी लागते। त्यांचीही गरज ओळखून वन विभागानं तातडीनं उपाययोजना कराव्यात। अभयारण्यात विविध ठिकाणी तब्बल 28 कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आलेले आहेत। जळगावातील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात तब्बल 15 दिवसांपासून जलवाहिनी फुटली, त्यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली। पाण्याची नासाडी होत असल्यामुळे पाटबंधारे विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं। अलिबागच्या मानीफाटा राडा प्रकरणामध्ये पोलिसांनी 150 जणांवर गुन्हा दाखल केलाय। अपघातात 2 जणांच्या मृत्यूनंतर राडा झाला होता। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस पाटलांना नवीन कायद्याची माहिती व्हावी, याकरता पोलीस पाटील माहिती पुस्तिका तयार करण्यात आली। जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या हस्ते याचं प्रकाशन करण्यात आलं। राजकारणामध्ये सर्वसामान्य माणूस प्रवेश करत नाही। राजकारण मोठं अवघड क्षेत्र आहे, परंतु राजकारणामध्ये आमदार समाधान अवताडेंसारखा अनुभवी माणूस असल्यास राजकारण अवघड नाही। मी राजकारणात येण्यामागे आमदार समाधान अवताडे यांचा मोठा वाटा असल्याचं माजी क्रिकेटर केदार जाधव यांनी म्हटलंय। श्रीगोंद्यातील शेख मोहम्मद बाबा ट्रस्ट मंदिराच्या जीर्णोद्धार प्रकरणाचा वाद अद्याप थांबलेला नाही। सलग 3ऱ्या दिवशी श्रीगोंदा शहर बंद ठेवण्यात आलंय। नागरिकांनी संयम राखण्याचं आवाहन स्थानिक नेत्यांनी आणि पोलीस प्रशासनानं केलंय। राज्यात हमी भावानं खरेदी करण्यात आलेल्या सोयाबीन खरेदीत झालेल्या गोंधळानंतर आता यात आणखी सुधारणा करण्याकरता सर्वाधिक खरेदी आणि साठवणूक करणाऱ्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांचा पॅटर्न अभ्यासला जाणार आहे। खरेदी करण्याबाबतची व्यवहार्यता तपासण्याकरता एका समितीची स्थापना करण्यात आली आहे। 15 मे पर्यंत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आला आहे।
राज्यभरातील शेतकऱ्यांनी मार्च महिन्यात 1.25 लाख क्विंटल तुरीची नाफेडला विक्री केली. विक्री केलेल्या तुरीचे पैसे तात्काळ मिळणं अपेक्षित होतं. प्रत्यक्षात मात्र एप्रिल उजळल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नाही. त्यामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत आहे. महावितरणच्या पुणे परिमंडळाच्या वार्षिक महसूल गेल्या 2 वर्षात 21,280 रुपयांवर गेलाय. महसुलात 2 वर्षात 5,137 कोटी 55 लाख रुपयांची वाढ झालेली आहे. एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. बातमी मुंबईतून आहे. मुंबईचं विलेपार्ले जुनं जैन मंदिर होतं ते पाडण्यात आलेलं आहे. मुंबई महापालिकेनं हे जैन मंदिर पाडलेलं आहे. जैन मंदिर पाडल्यानं जैन समाज संतप्त आहे. विलेपार्ले परिसरात जैन संघटनांचं आंदोलन सुरू आहे. कोर्टात खटला सुरू असतानाही कारवाई करण्यात आली असा आरोप मुंबईच्या विलेपार्ले परिसरातील कांबळीवाडी परिसरात जैन असलेल्या सगळ्यांनी म्हणजे जैन समाजाच्या लोकांनी आंदोलन केलंय. या कांबळीवाडी परिसरामध्ये एक जैन मंदिर होतं ते पाडण्यात आलं. महापालिकेच्या वतीनं ते पाडलं गेलंय. अतिक्रमण विरोधी पथकानं ही कारवाई केली आहे असं बीएमसीचं म्हणणं आहे. तर कोर्टात केस सुरू असताना ही कारवाई केलीच कशी असं जैन संघटना प्रश्न विचारतायत. आज विलेपार्ले परिसरात आंदोलन केलं जात आहे. कांबळीवाडी या परिसरामध्ये जैनांचं एक मंदिर होतं ते महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं पाडलं. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांना अधिक विचारूया. प्रणाली, काय सांगाल अधिक? मी सध्या मुंबईच्या विलेपार्ले परिसरातील विलेपार्ले ईस्ट स्थानक जे आहे पूर्वस्थानक त्याच्या बाहेरच्या बाजूने जिथे आपण पाहतो की हा संपूर्ण चौक जो आहे इथं मोठ्या प्रमाणावर आंदोलनकर्ते सहभागी झालेले आहे. मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून हे आंदोलनकर्ते आलेले आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे जुनं मंदिर होतं जैन मंदिर 30 वर्ष जुनं मंदिर होतं आणि हे मंदिर अनधिकृत असल्याचं मुंबई महापालिकेचं म्हणणं होतं. या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयामध्ये खटला चालू असताना सुद्धा ही अतिक्रमण विरोधी कारवाई करत हे मंदिर पाडून टाकण्यात आले आणि ज्याचा निषेध म्हणून आज मुंबईच्या आणि इतर भागातून मोठ्या प्रमाणावर जैन बांधव सकाळच्या सुमारास या ठिकाणी आलेले आहे. त्यांचं म्हणणं आहे की कोर्टामध्ये केस सुरू असताना सुद्धा हे मंदिर का पाडण्यात आलं त्या सगळ्यांनी या गोष्टीचा निषेध करण्यासाठी म्हणून आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावर जैन बांधव भगिनी आणि त्याचबरोबर गुरु जे आहेत ते सुद्धा म्हणजे ज्यांनी संन्यास घेतलेले आहे असे सुद्धा गुरु या ठिकाणी आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. महिलांचा सुद्धा मोठा सहभाग या ठिकाणी दिसून येतोय. त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे आंदोलन जे आहे ते बीएमसीच्या विरोधामध्ये करण्यात आलेलं आहे. 16 तारखेला हायकोर्टामध्ये या प्रकरणामध्ये खरं तर हिअरिंग होती आणि ती हिअरिंग होण्याच्या आधीच या ठिकाणी हे अशा पद्धतीनं हे जैन मंदिर जे आहे ते पाडण्यात आलेलं आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय की आज मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं जात आहे आणि हे आंदोलन करण्यासाठी तरुणी मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत. तसेच जैन बांधव सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी झालेले. आप बताइए, आप भी आज आंदोलन कर रहे हैं, क्या वजह है और क्या कहना है आपका? मेरा सिंपल सा ये कहना है कि ये एक हम लोगों पे वार है. जिसने भी किया है वो समझ सकते हैं, लेकिन ये हमको बताया जा रहा है कि जैन धर्म के जो लोग हैं वो अब सेफ नहीं है. उनको इकट्ठा होना पड़ेगा. दिगंबर, श्वेतांबर, स्थानकवासी उन सबको भूलकर हमें एकत्रित होकर एकता का परचम दिखाना पड़ेगा, क्योंकि आज एक मंदिर टूटा है, आगे जाके और क्या हो सकता है इसकी हम समझ भी नहीं सकते. कहा जा रहा है कि ये इलीगल था और इसीलिए इस पर अतिक्रमण विरोधी कार्रवाई करी गई. जो भी लीगल बातें हैं वो हमारे जो दिग्गज लोग हैं उनको पता रहेगी. आप उनसे पूछेंगे तो ज्यादा बेटर रहेगा. आपको क्या कहना? हमारा सिर्फ एक ही है, हमारा मंदिर में जो मूर्तियां थी, हमारे धर्म ग्रंथों का अपमान हुआ है. हमारी मूर्तियां भी हमें इज्जत से नहीं निकालने दी. हमारा सबसे बड़ा रोष यही है. हमको 1 मिनट का भी समय नहीं दिया. हमारी मूर्ति, हमारे शास्त्र, मूर्ति टूटी हुई. आप देखो मंदिर में जाके मूर्ति का अपमान हुआ है, शास्त्र का अपमान हुआ है और मंदिर लीगल है, उसमें कोई नहीं. इसमें होटल वाले ने अपने निजी स्वार्थ के लिए हमारा मंदिर तोड़ा है. हमें हमारा मंदिर वही चाहिए, यही हमारा नारा है. जब रोड साइड में गरीब लोग रहते हैं और कई सालों तक वो वहाँ रहते हैं, उनको भी वहाँ से हटाने के लिए पहले एक घर बना के दिया जाता है, उसके बाद शिफ्ट किया जाता है. यहाँ पे बिना परमिशन के एकदम सडनली अटैक कर देना, उसके बाद ना टाइम देना बचाव का, वो बहुत गलत है. उससे हम सब बहुत ज्यादा हर्ट हो चुके हैं.
तर आपण पाहतो त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं ही कारवाई अवघ्या 2 तासामध्ये करण्यात आली, कुठल्याही पद्धतीची पूर्वकल्पना न देता ही कारवाई करण्यात आली आणि ज्या दिवशी कोर्टामध्ये तारीख होती त्याच दिवशी कारवाई करण्यात आली. याचा निषेध म्हणून आपण पाहतो मागच्या बाजूला सगळे मोठ्या प्रमाणावर महिला त्याचबरोबर तरुण वर्ग नक्की प्रणाली, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल. पुढच्या बातमीकडे वळतोय. साठवण टाकीचं काम सुरू असल्याने चिपळूण नगरपालिकेनं शहरातील काही ठिकाणी टँकरनं पाणीपुरवठा सुरू केलाय. ज्या इमारतींमध्ये पाणी पोहोचत नाही त्या इमारतींना महापालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा गेल्या 2 महिन्यांपासून सुरू आहे. अनंत लक्ष्मण कान्हेर यांच्या रत्नागिरीतील ऐनी गावातल्या आठवणींनी शेवटच्या घटका मोजायला सुरुवात केली आहे. त्यांच्या राहत्या घराच्या ठिकाणी उभारलेल्या छोट्या स्मारकाची पडझड झाली आहे. पत्रे तुटलेत, खिडक्यांचा काता फुटल्यात, त्या ठिकाणी झाडझुडपं वाढल्यानं तिथं जाणं देखील अवघड झालंय. चिपळूण गुहागर महामार्गावर कचरा फेकला जातोय, त्यामुळे बस, दुचाकी आणि खासगी वाहनांनी प्रवास करणाऱ्यांना नाक दाबून प्रवास करावा लागतोय. स्थानिक प्रशासन आणि ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित भूमिकेमुळे हा कचरा डेपो दिवसेंदिवस वाढत चाललाय, त्यामुळे प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय. जागतिक कीर्तीचं प्रसिद्ध रांगोळीकार आदम अली मुजावर यांच्या रांगोळीची लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. 2016 मध्ये रांगोळीकार आदम अली मुजावर यांनी मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्याकरता तब्बल 6,500 स्क्वेअर फुटाची बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा असलेली रांगोळी साकारली होती. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील झरे इथं 1.5 एकरावरील आंब्याची बाग आणि फळबाग जळून खाक झाली आहे. आगीत शिवाजी खैरमोडे या शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. नाशिकच्या काळाराम मंदिरातील मूर्तीपूजेकरता तिथल्या पुजाऱ्यांना दर महिन्याला रोखे पैसे दिले जातील अशी हमी मंदिर विश्वस्तांनी उच्च न्यायालयामध्ये दिली, तर पुजाऱ्यांना दर महिन्याला 21,000 रुपये दिले जातील असा ठराव 14 एप्रिल 2025ला मंजूर करण्यात आला. सातारा जिल्ह्यात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे, त्यामुळे 45 गावांना आणि 298 वाड्यांना टँकरनं पाणीपुरवठा करण्यात येतोय. दरम्यान येत्या काही दिवसांमध्ये पाणी टंचाईची समस्या आणखी वाढणारे, नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच क्रिकेटपटू केदार जाधव यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतील ती जबाबदारी मान्य, असं केदार म्हणाले. कराडच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात सर्जनसह स्पेशालिटी डॉक्टरची पदं रिक्त आहेत. अशात कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी शासकीय उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली, पाहणी केली. तसंच शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर रिक्त पदं भरली जावीत याकरता प्रयत्न करणार असल्याचं आमदार भोसले म्हणाले. बातमी कोल्हापुरातून. कोल्हापूर जिल्ह्यात नव्यानं 8 बाजार समित्यांची निर्मिती केली जाणार आहे. मुख्यमंत्री बाजार समिती योजनेतून हा निर्णय घेण्यात आलाय. पणन विभागानं शासन आदेश काढत ही माहिती दिली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतकऱ्यांकरता विविध सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूनं ही योजना राबवली जाते. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित निर्णय अधिक माहितीपूर्ण आणि सोप्या पद्धतीनं घेता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी काढणं अनिवार्य आहे. जवळगावच्या धरणगावात कुस्त्यांची दंगल रंगली. दंगलीमध्ये हरियाणा, मध्य प्रदेश, दिल्ली आणि महाराष्ट्रातील नामवंत बल्लांनी सहभाग घेतला. दंगलीला जिल्हाभरातून कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नगर जिल्ह्यातील 33,531 शिधापत्रिका रद्द झाल्यात. आर्थिक उत्पन्न जास्त असताना त्यापेक्षा कमी आर्थिक गटाची शिधापत्रिका असणं, नोकरी व्यवसाय निमित्ताचं स्थलांतर या कारणामुळे या शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या. सोलापुरामध्ये एका डॉक्टरनं गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली. डॉक्टर शिरीष वळसंगकर असं आत्महत्या केलेल्या डॉक्टरचं नाव आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. बाजार समित्यांमध्ये कांद्याची सर्वाधिक आवक नाशिक जिल्ह्यात 59,000 क्विंटलची आहे. कांद्याला कमीत कमी 650 रुपयांपासून ते 1200 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. कांदा दरात मोठी घसरण सुरूच असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.